निलेश पाटील हे गोरगरिबांचे साहेब आहेत. साहेबामुळे गोरगरिबांची कामं लवकर होत आहेत. उत्तर सोलापूर तालुक्याचे तहसीलदार निलेश पाटील यांच्या धडाकेबाज कामगिरीवर तालुक्यातील जनता समाधानी आहे. गोरगरिबांचा साहेब आणि थेट जनहिताचा निर्णय घेणारा अधिकारी म्हणून तहसीलदार निलेश पाटील यांची पकड उत्तर सोलापूर तालुक्यातील गावांवर होत आहे. शेतकऱ्यांच्या पूर परिस्थिती काळातील अनेक समस्यांचे तहसीलदारांनी केलेल्या नियोजनामुळे थेट मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले होते. पूरग्रस्त शेतकऱ्यांना थेट मदतीचा हात देणारे तहसीलदार म्हणून त्यांची छबी उत्तर सोलापूर तालुक्यावर उमटली आहे. अशा निर्भीड अधिकाऱ्यांच्या प्रतिमेला तडा जाण्याचा प्रकार कोंडी भागातील मंडल अधिकारी तलाठी यांनी चालवल्या असल्याच्या चर्चा कोंडी सर्कल परिसरात होत आहे. शेतकऱ्यांना वेळ न देणे, स्थानिक नागरिकांना अडचण करणे, कामासाठी फोनवर संपर्क साधला असता फोन न घेणे अशा अनेक तक्रारी कोंडी मंडळातून दिसून येत आहेत. या उलट कोंडी भागातील गायरान भागातून मुरुम उचलणाऱ्या मुरुम माफियांवर कारवाई न करता त्यांना बळस देण्याचा प्रकार कोंडी मंडळातून होताना दिसून येत आहे. तलाठ्यांना तर कोणत्या गोष्टीची कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. हा देखील संशोधनाचा विषय आहे. गेल्या आठवडाभरापासून कोंडी गावातून मध्यरात्रीपासून बेसुमार मुरुम उपसा चालू आहे. याकडे थेट दुर्लक्ष करण्याचा प्रकार सध्या कोंडी परिसरात सुरू आहे. येत्या 2 दिवसात कोंडी भागातील अवैध गोष्टींवर संघर्ष न्यूज मराठीच्या माध्यमातून बातमी प्रसिद्ध होणार आहे. एकीकडे कारवाई करण्यात अग्रेसर असणारे आणि गोरगरिबांचा साहेब म्हणून ख्याती मिळवलेले उत्तरचे तहसीलदार निलेश पाटील यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार कोंडी सर्कल भागातून होत असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. 10 वर्षांपेक्षा अधिक काळानंतर उत्तर तहसीलला चांगला अधिकारी मिळाला आहे. अशा तहसील कार्यालयाची प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर तहसीलदार काय कारवाई करणार याचीच उत्तर सोलापूर तालुक्यातील सामान्य जनतेत चर्चा आहे.